सो हाय हॅलो आणि नमस्कार. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की हा अर्धा पॉट कसा बनवायचा. आता ह्याच्या पुढची प्रोसेस आपण ह्या पार्टमध्ये बघणार आहोत. त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की एक हा पॉट मी रेडी केला आहे. ठीक आहे, आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता की जिथे आपण कंप्लीट केला आहे आपला सिंगल क्रोशियाचा राऊंड, तिथे ना अशी एक लाईन तयार झाली आहे बरोबर. आणि सेम मी याच्यामध्ये केलं. आता इथे पण राऊंड कंप्लीट झाला आहे, पण याच्यामध्ये काहीच लाईनिंग नाही आहे. तर ते कशामुळे होतं ते मी तुम्हाला आता सांगते. ठीक आहे, तर पहिलं तर आता मी इथे एक सिंगल क्रोशिया केला आहे. ठीक आहे, आता हा राऊंड कंप्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते. ठीक आहे, जसं आपण लास्ट हे बनवताना लास्ट 6 राऊंड बनवताना सगळ्या राऊंडमध्ये सिंगल क्रोशिया केले होते, तसेच आत्ता पण पूर्ण राऊंड कंप्लीट होईपर्यंत सगळे सिंगल क्रोशिया करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, आपला राऊंड कंप्लीट होत आला आहे. ठीक आहे, तर आपण मोस्टली काय करतो, राऊंड कंप्लीट झाल्यानंतर जी आपली फर्स्ट सिंगल क्रोशिया आहे किंवा फर्स्ट स्टिच असते ज्याच्यामध्ये आपण हा स्टिच मार्कर यूज करतो, तिथे आपण स्लिप स्टिच करतो. जेव्हा आपण स्लिप स्टिच करतो ना, तेव्हा हे असे मार्क्स दिसतात. ठीक आहे, आता मी इथे राऊंड कंप्लीट केला, इथे दिसतोय, पुन्हा इथे 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 करत असा पूर्ण पॅच तयार होतो. आता मी इथे डायरेक्टली स्लिप स्टिच न करता आपला फर्स्ट सिंगल क्रोशियाच करणार आहे. ठीक आहे, आता इथे फर्स्ट सिंगल क्रोशिया केल्यानंतर ना पुन्हा आपल्या इथूनच राऊंड चालू करायचा आहे. म्हणजे आपल्याला कुठेच स्लिप स्टिच नाही करायचे. त्याच्यामुळे आपला हा जो राऊंड आहे त्याच्यामध्ये एकही मार्क दिसत नाही. कुठून चालू केलं आहे कुठून संपवलं आहे काहीच कळत नाही. एवढा क्लीन दिसतो आहे, डिफरन्स बघू शकतात. ठीक आहे, आता हा 7 राऊंड झालेत आपले. 1 2 3 4 5 6 सॉरी 1 2 3 4 5 6 आणि 7 राऊंड झालेत. अजून 2 राऊंड करायचे वरती. ठीक आहे, मी आधी ते करते मग दाखवते. तर आपले आता टोटल 9 राऊंड कंप्लीट झालेत. आता आपल्याला जो 10वा राऊंड आहे त्याच्यासाठी ना, एक सेकंड, इथे करायची स्लिप स्टिच. ठीक आहे, आणि करायच्यात 3 चेन झाल्यानंतर प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला डबल क्रोशिया करायचं. ठीक आहे, हे काहीचं असं प्रत्येक स्टिचमध्ये करायचं आहे. जो आपला हा भाग आहे जो आपण फोल्ड केला आहे, ठीक आहे, तो भाग बनवण्यासाठी आपल्याला डबल क्रोशिया करायचे आहेत प्रत्येक स्टिचमध्ये. आता मी पूर्ण राऊंड तयार करते आणि मग तुम्हाला दाखवते की कसं दिसतं आहे, पण पुढे काय करायचं आहे ते. ठीक आहे, आपला हा 10वा राऊंड तयार आहे. ठीक आहे, आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना कॉटनचा यूज करायचा आहे. आता हा राऊंड कंप्लीट झाला आहे. इथे ना ह्या ज्या आपण 3 चेन केल्या होत्या त्या स्किप करून हा जो डबल क्रोशिया आहे त्याच्या ह्या स्टिचमध्ये आपल्याला ना स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि करायचं आहे धागा कट आणि वरती खेचून घ्यायचं आहे. थोडं टाईट करायचं आहे. ह्याला नंतर आपण ॲडजस्ट करू. हे असं फोल्ड केल्यानंतर ना हा आपला पॉट असा दिसणार आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला याच्यामध्ये कॉटन भरूयात. आधी कॉटन भरायच्या आधी ना मी एक कार्डबोर्डचा सर्कल कट करून घेतला आहे. तो आपल्याला बेसमध्ये ठेवून द्यायचा आहे जेणेकरून आपला बेस प्रॉपर शेपमध्ये येईल आणि प्रॉपर सेट होईल. ठीक आहे, आता याच्यामध्ये भरायचे कॉटन जेवढं लागणार आहे तेवढं. ठीक आहे, आता हे कॉटन भरल्यानंतर ना ह्याचा जो वरचा मातीसारखा लेअर आहे त्याच्यासाठी आपल्याला एक सर्कल बनवून घ्यायचा आहे ह्या ब्राऊन कलरचा. आता जसं आपण हा बेस तयार केला होता आठवते,
की पहिल्यांदा केले होते 10 हाफ डबल क्रोशिया, पुन्हा 20 हाफ डबल क्रोशिया आणि पुन्हा वरती प्रत्येक डबल क्रोशियामध्ये आपण इन्क्रीज केलं होतं. ठीक आहे, तर सेम आता तशीच प्रोसेस करून आपल्याला वरचा पार्ट रेडी करायचा आहे. तर आपण आता चालू करूया. एक मॅजिक रिंग आणि स्लिप नॉट केल्यानंतर करायच्या 2 चेन आणि 10 हाफ डबल क्रोशिया. तर हा एक रेडी आहे. अरे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10 झाल्यानंतर आपल्याला आपला जो सर्कल आहे तो करायचा आहे पॅक. 10 सर्कल पॅक झाल्यानंतर ह्या 2 चेन स्किप करून जिथे आपण फर्स्ट हाफ डबल क्रोशे केला होता त्या स्टिचमध्ये आपल्याला करायचे स्लिप स्टिच झाल्यानंतर पुन्हा आपल्याला करायचे 2 चेन आणि प्रत्येक हाफ डबल क्रोशियाच्या स्टिचमध्ये करायचेत 2 हाफ डबल क्रोशिया, म्हणजे टोटल 20 हाफ डबल क्रोशिया. तर हे 2 झालेत. पुढच्या स्टिचमध्ये परत 2, असे टोटल आपल्याला 20 करायचे आहेत. मी आधी करते आणि मी तुम्हाला दाखवते ते कसं दिसतंय. हे झाले आता टोटल 20 हाफ डबल क्रोशिया. पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करायचे. 2 चेन स्किप करून जिथे आपण फर्स्ट हाफ डबल क्रोशिया केला होता तिथे करायचे स्लिप स्टिच आणि पुन्हा करायचे 2 चेन. आणि आता काय करायचं आहे, इथे आपण 2 चेन केल्यात. पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला करायचं आहे एक हाफ डबल क्रोशिया आणि त्याच्या पुढच्या ज्या स्टिचेस आहेत त्याच्यामध्ये करायचं आहे एकदा इन्क्रीज. म्हणजे आता हे 2 झाले सेम स्टिचमध्ये. ठीक आहे, परत पुढच्या ह्याच्यामध्ये करायचं आहे 1 आणि पुन्हा करायचे 2. ठीक आहे, 1 आणि 2, 1 आणि पुढे 2, असं करत पूर्ण हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. आता मी इथे केली आहे स्लिप स्टिच आणि आपला राऊंड तयार आहे. ठीक आहे, आता ह्याला आपण याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे लाईक दिस. ठीक आहे, ते मी दाखवते कसं करायचं आहे. आता मी घेतली आहे एक प्लास्टिकची निडल आणि ह्याला एक सिम्पली नॉट बांधून घेतली आहे. ठीक आहे, आता आपल्याला हे स्टिच करायचे आहे पूर्ण सर्कल. ठीक आहे, आता काय करायचं आहे, आपला जो हा सर्कल आहे कॉटन प्रॉपर सेट करायचं आहे जेणेकरून बाहेर नाही आलं पाहिजे. आणि आपलं जे हे चैनवाली स्टिच आहे ती प्लस ह्या डबल क्रोशियाची स्टिच ह्याच्यातून घालायचं आहे. ठीक आहे, आणि बाहेर काढायचं आहे. ठीक आहे, आता पुन्हा काय करायचं आहे, पुन्हा ह्या स्टिचमधून घालायचं आहे आणि ह्या डबल क्रोशियावाल्या स्टिचमधून बाहेर काढायचं आहे. धागा जरा मोठा ठेवा म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा राहिला तरी चालेल पण कमी नको पडायला. ठीक आहे, सेम प्रोसेस करायची आहे. ही आपली चैनवाली स्टिच प्लस पॉडची डबल क्रोशियाची स्टिच आणि करायचे पॅक. पूर्ण राऊंड आपल्याला सेम अशा प्रकारे
पॅक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, मी आता हा पूर्ण पॅक करते आणि मग तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस काय आहे. ठीक आहे, समजलं? हे बघा, आता आपला एवढा राऊंड पूर्ण कंप्लीट झाला आहे. थोडं राहिलं आहे. ठीक आहे, पण हा असा काहीसा दिसतो आहे, पूर्ण कवर झालं आहे. शिवता ना हा जो कॉटन आहे तो सेट करत जा, म्हणजे तो कॉटन बाहेर नाही येणार. ठीक आहे, आता मी बाकी जे स्टिचेस आहेत ते कवर करते. आता हा पूर्ण सर्कल जो आहे तो झाला आहे अटॅच. आता आपल्याला करायचं इकडे कट. ठीक आहे, आणि आता हा धागा आपल्याला हाईड करायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचं, ह्याच्यामध्ये घालायचा असा आणि इथून वरती काढायचं, कुठून पण ज्याच्यातून हे हाईट होईल, आणि बाहेर खेचायचं. ठीक आहे, आणि इथून करायचं कट. आणि आता हा धागा झाला आहे हाईड पूर्ण. ठीक आहे, आता आपल्याला हा धागा हाईड करायचा आहे ना, ह्याच्यासाठी काही नाही करायचं आहे. जिथे आपण फोल्ड केलं आहे ना तिथे हा हाईड करायचा. ठीक आहे, आता ह्याचा जो वरचा पार्ट आहे तो आपण बघूयात.